दरम्यान टीडीआर प्रकरणी आता मंत्र्यांचे एकमेकांवरच आरोप पाहायला मिळत आहेत। ठाण्यातील जनतेवर कोट्यवधींचा टीडीआरचा भार अजूनही आहे। जनतेच्या प्रश्नांवर मात्र मुख्यमंत्री गप्प का हा सवाल उपस्थित होते। दयाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत हा देखील महत्त्वाचा सवाल आहे। दरम्यान सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाही असा सवाल देखील खरं तर आता उपस्थित होतोय। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। ठाण्यातील जनतेवर कोट्यवधींचा टीडीआरचा भार आहे आणि या अनुषंगाने लोकशाही मराठीनं काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले। सर्वात पहिला आणि महत्त्वाचा सवाल असा आहे की जनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत असा सवाल आता सर्वसामान्य जनता विचारते। दुसरीकडे दयाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत हा देखील तितकाच महत्त्वाचा सवाल आहे। तर सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाही असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणावर मंत्री गणेश नाईकांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली। दयाभाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा गणेश नाईकांचा गंभीर आरोप आहे। तर दुसरीकडे टीडीआरचा भार ठाण्यातील रहिवाशांवर का असा सवाल देखील उपस्थित होतोय। इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा दिला असा सवाल उपस्थित करत गणेश नाईकांनी ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। दरम्यान या प्रकरणात मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। मात्र टीडीआर प्रकरणी आता मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप पाहायला मिळत आहेत। ठाण्यातील जनतेवर कोट्यवधींचा टीडीआरचा भार का आहे हा महत्त्वाचा सवाल आहे। त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री अजूनही गप्प आहेत। याची उत्तरं मुख्यमंत्री देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान यावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। वन खातं का गेलं नाही? कोर्टामध्ये वन खात्याने जायला पाहिजे होतं। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही धारेवर धरले असता। ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला पत्र दाखवली की मी त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की बाबांनो तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा। आणि मूळ भाग हा त्यांचाच आहे, ती वनजमीनच आहे। तिचं वन खात्याचा तुम्ही टॅक्स घेता। तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर वन खात्याला टॅक्स भरावा लागतो। तिचं वन खात्याचं एक रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे। सगळं वन खात्याच्या आतमध्ये असताना, सगळं वन खात्याकडे असताना वन खातं गेलं का नाही? नुसतं बोट असं करून चालत नाही। मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे। त्यांच्या कपड्यावरती डाग नसतात ते मला मान्य आहे, पण हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना, एवढा मोठं सगळं जात असताना आपल्या हाताखालनं, आणि वनजमीन ही वारंवार सिद्ध झाली आहे, असं असताना वन खात्याने चूप बसणं, वन खात्याने कोर्टात न जाणं, एक म्हणजे एक याला काय म्हणावं? हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला असता। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पालिकेचे पत्र व्यवहार केला होता, मात्र आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरले आणि त्याने आपल्या आयुक्तांनी काय, आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरणार ना? का नाही घाबरणार? पण कंटेम्प्ट होण्याच्या आधीच्या प्रोसिडिंग्स मध्ये तुम्ही का सहभागी झाला नाही? तर टीडीआर प्रकरणी आता दोषी कोण हा महत्त्वाचा सवाल उपस्थित होतो। ठाण्यातील 193 एकर जमीन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या विवादास्पद टीडीआर प्रकरणावरून आता मोठा राजकीय वाद पाहायला मिळतोय। नियमांपेक्षा कैक पटीनं अधिक म्हणजे 7,40,000 चौरस मीटर टीडीआर दिल्याचा आरोप असून त्यात बड्या नेत्यांचा सहभाग आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। खरं तर या आवाजावी टीडीआर घोटाळ्यात आणि व्यवहारात अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे लागेबांधे असल्याचा देखील आरोप पाहायला मिळते। दरम्यान या प्रकरणावर आता मंत्री गणेश नाईक यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या 193 एकर क्षेत्रातील या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि वृक्षप्रेमींनी देखील तीव्र विरोध दर्शवला होता। लोकशाही मराठीनं देखील या आंदोलनात सहभागी होत हा मुद्दा, खरं तर या मुद्द्याचा पाठपुरावा करण्याचा पहिल्या दिवसापासूनच लोकशाही मराठी प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगानं आता स्वतः वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। दयाभाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण असा सवाल उपस्थित करत वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे महानगरपालिकेला धारेवर धरलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.